नाही, आंघोळ केली की पाप ठेवत नाही, पण तुझी या चरणांगुष्टी जन्मली पावना विश्वाधिक्य नारायणा, तुमच्या पायातून तिचा जन्म झाला. गंगा जर एवढं पाय धुते, पाप धुते, पाप तुम जन्म त्या गंगेला जन्म देणारे चरणी जन्मली पै गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. मग गंगा जर एवढं पाप धुते तर त्या गंगेला जन्म देणारे तुझे पाय दर्शन घेतल्यावर किती पाप धुतील. म्हणून तुझी पारुरे कुमार पायातून गंगेचा जन्म झाला. गंगा जर एवढं पाप धुते, पापाचा नाश करते, त्या गंगेला जन्म देणारे तुझे पाय किती पाप देतील. म्हणून मला दे चरण सेवा. देवा द्यायची असतील तर तुमचे पाय देऊन टाका, दुसरं काय देऊ नका आम्हाला. याची देवा पै माग फक्त तुमचे पाय. दगडाची बाई तुमच्या पायाने, गंगेला जन्म तुमच्या पायात. एक कारण सांगतो, देवानं नामदेवरायाने देवाचे पायच का मागितले एवढं एक कारण आहे. माझ्याकडे तसे 250 कारण आहेत. देवाचे पाय का मागितले तरच आपले 72 वर्ष संपायचे नाही. एक सांगतो आता, शंकर बाबा बसले, हरिभाऊ नाना बसले, कल्याणराव बसले, ऐकणारी मंडळी सुद्धा नाही, भगवान बाबा बसले, गडदे महाराज, एवढी तुम्ही मातब्बर आहे सगळी एक एकाहून बळी. एवढं ऐका आता काय झालं म्हणे. भगवान आणि नामदेव आहे दोघांचं जे नातं होतं लाजवाब, अत्यंत प्रेम. जो माणूस जास्त प्रेमाचा असतो का, जिवलग मित्र तुम्ही किती मोठे कीर्तन काढला, मला तो साखरे महाराज नाही, साखरे म्हणतो, साखरे. आपलं कसं आहे, ते गोकुळातले सगळे जण गेले ना द्वारकेला देवाला, ते कृष्ण परमात्म्याला म्हटलं, अरे तू आमच्याबरोबर चोरी करतो, तू आमच्याबरोबर दोन्ही राजा तरी झाला. आता हरिभाऊ नानासारखा एखादा व्यक्ती स्पीकर झाला, विधानसभा अध्यक्ष राहिला, 17 वर्षाचा माणूस विधानसभा अध्यक्ष झाला, मला लय आनंद वाटला. मला
नाना ज्यावेळेला अध्यक्ष होते मी पाहिजे त्यांचं ते स्पीच ऐकून मग ना दे जरा थोडं राजकारण म्हणजे राजकारण करायचं नाही ऐकायचं बघायचं की नाही आता हे जुने माणसं आहेत तुम्ही सगळे मातब्बर माणसं आहेत. एखादा जीवलग मित्र भेटू द्या नानाला त्यांच्या जीवनातला अत्यंत लहान त्याला काही घेणं विधानसभा अध्यक्ष का आमदार का काही नसतं त्याला जीवलग मित्र असतं ना तो तसं महाराज अगदी जीवलग मित्र नामदेव राहायचं ना देवाचं रागलं पण येऊ देवा पण मला खरं सांग तुझ्या पायाची ताकद सांगतो म्हटले तरी तुझी बायको किती आवडते बरं म्हटलं तुला हे नामदेवराय विचार नामदेवराय म्हटले देवा तुझी बायको तुला किती आवडते भगवान म्हटले आज ती काय सामान्याची बायको आहे ती काय सामान्याची नाही ना पाहते कावडाकडे साधी भेटायला अशी आपली काही एक डांबरी काळी गिरली आपली जर एक डोळा आहे इतकी छान आहे म्हटलं किती तुझी सुंदर बायको रमा चरण जंती क्रिया भास्करम प्रतिजय श्लोकालिक लक्ष्मीच्या वर्णनाचे लोकन भाऊ सूर्याच्या तळपायाला लक्ष्मीनं सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं काय 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 सूर्यानं लक्ष्मीच्या तळपायाला लाजावं इतकी सुंदर आहे म्हटलं मग तेव्हा एवढी सुंदर तुमची पत्नी किती आवडते ते सांगा तुम्हाला किती आवडते जीवापेक्षा जास्त आवडते जीवापेक्षा जर जास्त आवडते म्हटलं की तुमची बायको एखाद्यानं तुमची बायको उचलली तर काय ताकद आहे म्हटले ना बाप आहे म्हटलं मी विश्वाचा म्हटलं असाच एक मोठ्याचं कोणी झाली तर गरीबाचा कोणी उघडे पाडले राम अवतारात तुमची बायको रावणाने कळवली नाही बसलेतच ना रामायणाचे रामाची बायको पळवली पण राव काल्पनिक का व्हायला पण पळवली पण ना बाबा पळव किती राग आला तुम्हाला 18 पद्मवानर 72 किलोटी 20 एवढा गोलांगोळाचा वानराचा गर्दा केला नवळी जामून पाहून सोडून हे एवढे मोठे गोलांगोळ घेतले आणि त्या रावणाबरोबर तुम्ही युद्ध बांधलं समुद्रावर पूर बांधला आणि युद्ध सुरू झालं राम रावणाच्या युद्धात महत्वाचं बरं आता नाना बसलेले कल्याणरावजी बसलेले राजकारणी बसले काय सांगायला आपल्याला युद्ध लागलं आणि त्या रावणाचा भाऊ विभीषण हनुमंताला भेटला हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचे कोण म्हणलं विभीषण म्हणला हनुमंताला मला तिकडच्या पार्टीत यायचं हनुमंत म्हटले आमच्या पार्टीत यायला ते खोटं आमच्याकडे तसं काही लागत नाही आमच्याकडे काय लागतं म्हटलं तुमच्याकडे यायला आमच्याकडे एकच काम म्हणजे आमच्या प्रभूच्या पायाला डोकं लावायचं हनुमंताला असं म्हटलं तर विभीषणाला पटलं विभीषण म्हटलं हनुमंता अरे ज्यानं बायको पडून आणली त्याचा सख्खा भाऊ ज्यानं बायको पडून आणली त्याचा कोण येऊ सख्खा भाऊ सख्खा एका आईच्या गर्भातून आलेले त्याच्यासाठी बाण काढलाय पूल बांधलाय मला माफ करतो हनुमंतराय सांगायचे ते म्हणायचे हनुमंता तुझं लग्न झालं नाही तुला माहिती हनुमंता तुला माहिती नाही ज्यानं बायको पडून आणली त्याचा भाऊ याला एक वाक्य सांगू राजकारण पोरांना फार भरत असतं या लोकांना जमलं यांना करू द्या आपण लय भांडवली बेकार आहे बेकार मला एक जोक आठवला शंकर महाराज पेपरला वाचला होता राजकारणावर जोक लावता येतात जोक ऐका जोक फार 5G मेमरी पाहिजे त्याला कळेल ऐका हां म्हणजे एक आमदार 50 वर्ष आमदार होते त्याचा पोरगा म्हटला साहेब तुम्ही आता 50 वर्ष झाले आमदार मला आमदार करा मला शिकवा 2 आमदार बसतो आपल्याला काय हरकत नाही सांगायला काय म्हटलं मला आमदार कर मला शिकवण राजकारण शिकवा बाप म्हटलं मी आहे ना तू गप राहिला काय करतो मला शिकवा तुमच्या नंतर मी पाहिजे ना बाप म्हटलं तुला राजकारण शिकायचं का म्हटलं एक काम कर आपली ही जी 3 मजल्याची बिल्डिंग आहे 3ऱ्या मजल्यावर जा खाली उडी पोरगा म्हटलं बाबा पागल बिघडत का तुम्ही एवढ्या उंचावून मी खाली उडी मारली माझे दोन्ही पाय मरू शकतात एखाद्या वेळेला मी मरू शकतो बाप म्हटलं तू माझं एकुलता एक पोरगा मी तुला झेलतो जा पोरगा 3ऱ्या मजल्यावर गेला फार लक्ष देऊन ऐका 3ऱ्या मजल्यावर शंकर बाबावरून खाली उडी मारली बाप धडा तर नाही गेला वाजव माग सरतला दान दोन्ही पाय मोडले हॉस्पिटल जवळच आहे आपल्या ऍडमिट केला पायाला प्लास्टर लागलं
वर पाय लटकले आणि 15 दिवसानं आमदार बाप त्याला भेटायला गेला. जसा बाप पाहिला तसा पोरगा हांबरला पडून गेला. बाबा नक्की तुमचाच पोरगा म्हणजे माझेच मी तुमचाच पोरगा आहे. साधं धरण्याचा तरी प्रयत्न करायचा तुम्हाला, पकडण्याचा तरी करायचा नाही. एवढ्या उंचावर मला पाठवलं बाबा. खुशाल खाली उडी मारायला लावली मला. 2 पाय फ्रॅक्चर झाले माझे, जन्माजुतीचं नुकसान झालं माझं. तुम्ही साधं पकडायचं तरी ना मला. त्या आमदार बापाने दिलेलं उत्तर ऐका का पोरांनी. तो आमदार बाप म्हटलं तूच म्हणायचं राजकारण शिकवा, राजकारण शिकवा, राजकारण शिकवा. याच्यात काय राजकारण घाली उडी. अरे म्हटलं हेच राजकारणाची पहिली पायरी आहे. सख्या बापावर सुद्धा विश्वास ठेवायचा. काहीला कळलं काहीला उद्या विभीषण म्हटलं हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचंय. नामदेवराय देवाला देवाच्या पायाची ताकद सांगतात. हे देवा तुझे पाय का पाहिजेत मला ऐका. विभीषण म्हटलं हनुमंतराय तिकडे यायचंय. हनुमंतराय म्हटलं काळजी करू नको. हनुमंतरायने त्याचा हात धरला. आपले 10 वाजल्यामुळे भगवान बाबा त्याला असं सैन्याच्या मदतून घेऊन आले. हनुमंतराय हो माझ्या डोक्याच्या आकाराची, उंचीच्या आकाराची एक स्फटिकाची शिळ केली होती. त्याच्यावर रामप्रभू बसायचे. अंड्याच्या आकाराची शिळवर लक्ष्मण बसायचे. 18 पद्म वानराचा गर्दा असायचा. मधून तो विभीषण हनुमंतरायच्या हाताला धरून आला. माझ्याकडे बघा चालत चालत आला आणि जसा आला तसा विभीषणानं रामप्रभूच्या स्फटिकाच्या शिळेवरच्या पायाला आपलं मस्तक लावलं. जसं मस्तक रामप्रभूच्या पायाला नाना त्यानं लावलं विभीषण, तसं रामप्रभूनं हात केला लक्ष्मणाला. उठा द्या जागा बसा. जागा कोणाची द्यायची? जागा लक्ष्मणाची दिली. लक्ष्मण कोण माहिती? पाठीला पाठ लावून आलाय 14 वर्ष. पाठीला पाठ लावून 14 वर्ष आलाय. बायकोचा त्याग केलाय त्यानं 14 वर्ष भावासाठी. तुमच्या ताकद आहे का संभाजीनगर मध्ये एखाद्या तुमच्या बायकोचं घरचं काम सोडा, भावाच्या घरचं मला 1 महिना करून दाखवा. तुमची पाकिस्तानी घरात येऊन गेल तर मला बोला. माझी नाही माझी नाही माझी सांगणाऱ्याची नाही बोलणाऱ्याची नाही. कल्पना करा 14 वर्ष उर्मिलेचा त्याग आहे, 14 वर्ष वनवास आहे, 14 वर्ष उपोषण आहे. राजगादी सोडली आणि तुमच्या पाठीला पाठ लावून आलाय भाऊ. सावलीसारखा उभा राहिलाय. त्याला उठवलं तुम्ही देवा. जागा कोणाला दिली तुम्ही? त्यानं बायको पडून दिली त्याच्या. अजबच कारभार म्हटले देवा तुमचा. म्हणजे जो पाठीला पाठ लावून आला त्याला उठवता आणि ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला जागा कसल्या देता? आता ऐका भगवान म्हटले नामा लक्ष्मी मला लई आवडते. लक्ष्मण त्याच्यापेक्षा मला आवडतो. पण जो कोणी माझ्या पायाला डोकं लावेल ना तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो. नामदेव महाराज देवा वैराच्या भावाला जर तुमच्या सख्या भावाची जागा तुमच्या पायाला मिळू शकते मला कशाला दुसरं देता. चरणोसी देवा
किती वेळेला चरण सेवा सांगा वारीच्या वाटाने 18 दिवस आवन घातला होता. चरण सेवा सांगितली त्यांनी चाल मानली. किती दिवस ठेवा काही बदलणार नाही. खूप कथा आहेत मला. चरण सेवा तुमचे पाय देऊन टाका. वैऱ्याच्या भावाला सख्या भावाची जागा देतात. चरण सेवा द्या. गंगेचा जन्म तुमच्या पायातून तुमचे पाय देऊन टाका. दगडाला पाय लागला बाई होते तुमचे पाय देऊन टाका. एक कारण सांगतो पुढे जा. ते आपल्या यावर्षी कोरोना संपला आणि कोरोना गेल्याबरोबर एवढी लोक पंढरीच्या वारीला गेले. यावर्षी मागच्या वर्षी लोक गेले. इतके लोक कोणत्या बाजूला दिल्लीत जातात. मी बारीक लक्ष ठेवा. 2021चा कोरोना गेला आणि प्रत्येक वारकरी 2 वर्षापासून देवाला पाहायला भेटत नव्हतं. वारीला करा एवढी गर्दी झाली. मला प्रश्न पडला बसून करवा पंढरपुरात एवढे लोक मावतील. नवमीच्या दिवशी सगळं पंढरपूरला जाऊ दिले. नवमीलाच पाऊस पडला. 8 दिवसाला जेवढे राहायचे तेवढेच राहिले. मला सांगायचं काय एवढ्या दुनिया गेल्या फार गोड बोलले. वचन ऐका वचन ऐका माझी रंका सुंदर ते धाम उभे विटेवरी तुलसी हार गला कास पीतांबर. तुलसी हार गला कास पीतांबर. तुलसी हार गला कास पीतांबर. आवडती आवडती भाव तुमचं काय नेने भगवंत कृष्ण भाव भक्ती नारायण आनंदले मुनिजन आनंदले मुनिजन शास्त्र
राधे राधे जरा डोळ्यात बघा डबल का एका दमात नाना डबल नाही येणार डबल नाही आमचे गुरुवर्य रत्नाजी महाराज आमचे महाराज अरे असा महाराज नसुनी नाही आपल्या भागात महाराज 90 वर्षाचं तर 85 वर्षाचं वय शंकर बाबा पायात घुंगर बांधतात गळ्यात विना घेतात आणि कीर्तनाच्या गावात गेल्यावर पैसे नाही मागत महाराज दक्षिणा वाटून द्या असं नाही आमच्यासारखं मुक्काम करतात मंडपात ऐका आणि त्या लोकांना म्हणतात मला विना आणून द्या मला सकाळी कापडा करायचा तुमचा विण्याचा पारायचा राहू द्या दुसरा एक आणून द्या मला अशा साधूकर मी राहिलो 10 वर्ष नंतर आनंदीला 10 वर्ष राहिलो तर महाराजांची कृपा झाली पकवाज वाजवायची वाजवता वाजवता त्या साडी माझ्या कानावर पडल्या महाराष्ट्रात फार प्रसिद्ध झाल्या लोक त्याचं स्टेटस ठेवतात एवढे मी अशा नाही मग अशी कुठे म्हणत होतो राधे माझ्या गावाला जाऊ म्हणत जाऊ नका असं काही पण म्हणू नका हेही म्हणतात लोक राधेचा माझ्या गावाला जाऊ राधा ठरणारी नाही वाणी खराब होईल कंठ खराब होईल म्हणू नका असं म्हणू एक जणांना मला कीर्तनात प्रमाण दिले होते असं ऐकून काही म्हणतो काय पुण्या आणलाय तुम्ही भंगार एक जणांना कीर्तनात प्रमाण दिला गंगा नदी छान तिच्या वेळी लगून दे नवीन माझ्या बायकोला लावून लगून अशी नाही होत राधा घेऊन हरीला बरे जात मंदिरी हृदय मंचरी पौरविला श्री हरी एका जनार्दनी हरिला हो गिराला सुंदरी एका जनार्दनी हरिला हो गिराला सुंदरी राधे 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 हो मला आवाज असं भजन करत करत दिंडी चालली होती दिंडीचा मुक्काम पडला होता मंगळवेढ्याला नामदेवरायानं देवाचे पाय का मागितले एवढं शेवटचं कारण आहे का बरोबर 10:30 तुम्ही उठले पाहिजे काळजीच करू नका एक इकडे तिकडे होऊ देत नाही मी पहिलं चरण ऐकताय तुम्ही चरण सेवा नामदेवरायाने का मागितली आणि मुक्काम पडल्याबरोबर पूर्वी भगवान बाबांची दिंडी आहे विचार करा पूर्वीच्या दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन असायचं दिंडी किती जमू द्या किती चालू द्या 1 तासाचं कीर्तन असायचं पंढरपूर जवळ आलं होतं कीर्तनकार कीर्तन करत होता शंकर बाबा सारखा राजबिंडा होता मस्त गोरा पान दिसायला वाणी गोड होती फेटा भारी बांधला होता मस्त असे नामदेव बाबा असून एक एकावनी चौधरी सर काय भरत महाराज काय कृष्णा महाराज काय संतोष बाबा काय ते ओम महाराज काय भागवत महाराज काय अशी कीर्तनाची मांदी आणि उभी राहिली होती नवनाथ बाबा आंधळी काय ऐकायला भगवान महाराज वर दिसतात खोबऱ्यांचे चरित्र सांगणारा एक एकावनी सांगायला शंकर महाराजासारख्याचं कीर्तनकार कीर्तनात सांगत होता रूप सावळे सुकुमार म्हणजे उद्या जो पांडुरंग आपल्याला बघायचा तो कसा आहे कानी कुंड मकराकार रूप सावळे तो सावळा आहे दुसरे प्रमाणात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला तिसरं प्रमाण आलं पंढरपुरीचा मेळा लावण्याचा पुतळा एवढे प्रमाण एवढं कीर्तन चालू असताना एक 16.5 वर्षाची मुलगी नाना तिला आई माहिती नव्हती बाप माहिती नव्हता अशी मुलगी कीर्तनात बसली प्रॉब्लेम असा ती दिसायला फार सुंदर होती तिला अभिमान झाला होता माझ्या एवढी सुंदर तुम्ही आमच्या बऱ्याच लोकांना अभिमान झाला पण काही म्हणतात माझ्यासारखा आवाज नाही घेतो उद्या जातो कोरोनाच्या काळात गेला कसे मरू कशी काही कळत नाही याच्याला गर्व करायचं मला कधी कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका बरं विनंती असेल कधीच करू नका मला सत्तेचा करू नका श्रीमंतीचा करू नका विद्वेषतेचा करू नका गायनाचा करू नका अभ्यासाचा करू नका काही नाही रोज सांगा सारी अवधी कामे पोटी अंत झाले मसनवटी शरीराची होय जाणार आहे आज जसं
म्हणून सगळ्यांना विनंती असेल, अभिमान करत जाऊ नका. तिला अभिमान झाला पोरीला, तुम्ही फार सुंदर आहे. आई माहिती होती ना, बाप माहिती नव्हता. भविष्याची मुलगी होती आणि बापण जाणे तत्वता माता दावणे सर्वथा. चरित्र लिहिलेलं आहे त्या चरित्रामध्ये ओव्या वर्णन केलंय बुवा. तिला बाप माहिती नव्हता आणि ती पोरगी कीर्तनाला आली आणि तिनं ऐकलं बुवा एवढे सुंदर आहे, राजस्व कुमार आहे. म्हणून ती पोरगी देवाचं मला पाहिला आहे. नामदेवराय देवाला पाय का मागतात, त्या पायाचं कारण सांगतात. एवढं ऐका म्हणजे पुढे जाता येईल. पाय पट्टे बोलतील पाय म्हटले, मग काय झालं नाही? काही नाही म्हटले, तुम्हाला पाहायला आली की जसं बारे लाडू तुम्हाला पाहिलं तर तुम्ही तिला काळे दिसतात. देव काळाचे ठाईचाचे काळा अनादी भाऊ. म्हणून काळ्या माणसाने कधी नाराज व्हायचं. देवच काळा ना महाराज. ठाईचाचे काळा अनादी भाऊ काळा. ती म्हटली, बाय 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 काय कीर्तन काळ सांगत होता, सावळा गोरा निळा आता काळ आहे. म्हणून ती जोडण भाऊ अशी बारीला लागलेली होती ना, देवाच्या पायाला मस्त तुम्ही लागलं. तिचे बोट आहे ना, बोट ऐका ऐका मूर्तीच्या बोट ऐका, असं देवाच्या पायावरती मस्त न ठेवता बोटच नाही. परिणाम असा झाला. आमचा जीव इतका सुंदर आहे. कानोपात्र्याचा गर्व जाण्यासाठी चमत्कार झाला. कानोपात्र्याच्या सुंदर बोटानं देवाच्या पायाला म्हणणार, बाबा खाटच डोक्याला हातच लावला. मृद मधुर मधुर वाजवितो किती मधुर आहे म्हटले बाई. सावळा नंदन नंदा गोडे. आता मी याला सोडणार नाही. शेवाळे बाबा पायात घुंगर बांधल्याच्या पोरीनं गळ्यामध्ये विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या. रे माझ्या प्रत्येक मातानी घरी घेऊन जा. या वर्षीचा सप्ताह सफल होईल. ते पंढरीनाथ महाराज फळ आहेत. त्यांनी इतका प्रयत्नपूर्वक 2-3 वर्षापासून आग्रह केलाय, बाबा एक सेवा द्या, एवढं कीर्तन घरी घेऊन जा. नामदेवराने देवाचे पाय का मागितले. सफल होईल प्रवास माझा. इथून निरोळला काल्याला जायचे, मला मुंबईला काल आहे सकाळी 10 ते 12. शंकर महाराज करून आले तिथून कीर्तन. या सप्ताहात उद्या काल्याचं कीर्तन आहे. 50वा सप्ताह आहे. मुंबईमध्ये ठेवलेला आहे मोठा. इथून जायचंय मला तुमचं करून. ऐका, माझा प्रवास सुखाचा होईल, तुम्हाला आनंद मिळेल. पोरगी नाचून भजन करत होती. तिचं दिसणं, तिचं नाचणं, तिचं गाणं लोकांना आवडायला लागलं आणि तिच्यावर बिदरच्या राजाची नजर पडली. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. इथं काय नाचते म्हटले, संतांचं कीर्तन ऐकून देवाच्या पायावर प्रेम करते. अरे पकडून आणा हिला, आपल्या दरबारात नाचू द्या. इतकी चांगली मुलगी आहे. वाऱ्यासारखी बातमी पोरीच्या कानावर आली. राजा मला पकडून घेऊन जाणार आहे. नामदेवराय म्हणतात, देवा तुमचे पाय किती महत्वाचे आहेत. काय करतात तुमचे पाय, ऐका. का पाहिजेत मला? पोरगी पुढे पळायला लागली, पकडणारे मागे. आणि ती 16.5 वर्षाची पोरगी देवा तुमच्या पायापर्यंत आली. तुमच्या पायावरती तिनं मस्तक मांडलं. जसं मस्तक तुमच्या पायावरती ठेवलं, प्राणच तुम्हाला घेऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला, खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. काय केलं पाहिजे? एक ब्राह्मण म्हटले मंदिराच्या बाहेर काढा. एक ब्राह्मण म्हटले अभिषेक घालावं लागेल. एक ब्राह्मण म्हटले देवाला धुवून काढा.